हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट क जी की 5 नोव्हेंबरला होणार आहे त्याची तयारी आपण करत आहोत. यासाठी आपल्या चॅनलद्वारे एक विशेष टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये एकूण 10 PDF पेपर तुम्ही प्राप्त करू शकता तुमच्या व्हॉट्सअपवर. हा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. याच्यावर हाय म्हणून मेसेज करा, तुम्हाला सगळे डिटेल्स व्हॉट्सअपवर प्राप्त होऊन जातील. आणि याची विशेषता अशी आहे मित्रांनो की या पेपरमधील जीएसच्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणची PDF सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे एक्झामच्या दृष्टिकोनातून मोस्ट इम्पॉर्टंट 1000 प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जातील. त्यांचं स्पष्टीकरण जे स्टडीसाठी फार तुम्हाला फायदेशीर ठरू शकते ते सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. हा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे, याच्यावर हाय मेसेज करा, तुम्हाला सगळे डिटेल्स प्राप्त होतील. आणि ज्याची फीस नाममात्र 300 रुपये ठेवण्यात आली आहे. आणि आपण या युट्यूब चॅनलवर या टेस्ट सिरीज मधील प्रत्येक पेपर सॉल्व्ह करत असतो, प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहत असतो. तर आज आपण इतिहासचे मोस्ट इम्पॉर्टंट 50 प्रश्न त्यांच्या स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तर वेळ न करता चला व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करणे विसरत जाऊ नका. प्रश्न क्रमांक 46, खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. ते अमृत बाजार पत्रिकेचे संपादक होते. त्यांनी इंडिया लीगची स्थापना केली. त्याच्यानंतर राजकीय जागृती घडून आणणे हा त्यांचा हेतू होता. अरविंद घोष, शिरीष कुमार घोष, सुरेंद्रनाथ बॅनर्जी की आनंद मोहन बोस. पहिले 2 वाक्य जे आहे ना ते फार महत्वाचे, त्याच्यावरूनच ती व्यक्ती आपण ओळखू शकतो. तिसरं वाक्य थोडा संभ्रम निर्माण करणार आहे. तर ते व्यक्ती होते शिरीष कुमार घोष, ज्यांचा जन्म आहे 1840चा. शिरीष कुमार घोष प्रसिद्ध भारतीय राष्ट्रवादी पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. अमृत बाजार पत्रिका त्यांनी संपादक होते आणि सोबत स्वातंत्र्य सैनिक होते. आणि इंडिया लीगच्या संस्थापकांपैकी ते एक होते. इंडिया लीगचे जे संस्थापक होते त्याच्यापैकी एक शिरीष कुमार घोष सुद्धा होते. आणि 1897 मध्ये त्यांनी चैतन्य महाप्रभूंच्या चरित्रावर इंग्रजीत एक पुस्तकही रचलं होतं. तसंच ते भक्ती विनोद ठाकूरांचे मित्रही होते, ज्यांना ते सप्तम गोस्वामी म्हणत असत. तर उत्तर आहे शिरीष कुमार घोष. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 47 पाहूया. भारतातील सर्वात प्रभावशाली प्रतिसरकार हे महाराष्ट्रात होते. मुलांच्या मनावर राष्ट्रभक्तीचा संस्कार करण्यासाठी या सरकारने कोणत्या संघटना उभारल्या? राष्ट्र सेवा दल, तुफान सेना की आझाद सेना? तर आपुला आपण करू कारभार हे सूत्र 1942च्या चले जाव आंदोलनात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन करून प्रत्यक्ष अंमलात आणलं होतं. लक्षात असू द्या, वाक्य काय होतं? आपुला आपण करू या कारभार. त्याच्यामध्ये त्यांनी तुफान सेना, आझाद सेना आणि राष्ट्र सेवा दल सेना या स्थापन केल्या. तुफान सेना, आझाद सेना, राष्ट्र सेवा दल सेना. म्हणजे उत्तर काय असणार यापैकी? सर्वच. ऑप्शन नंबर 3 सर्वच. तुफान सेना जी होती ते कुंडल येथे त्यांनी युद्धशाळा सुरू केली होती. आझाद सेना GD लार्ड फील्ड मार्शल तुफान सेनेमध्ये सहभागी होते. आणि राष्ट्र सेवा दल सुद्धा त्यांचंच होतं. तर ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर राहणार. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 48, खालील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला अचूक पर्याय निवडा. देसाई लियाकत करार, ऑगस्ट ऑफर, क्रिप्स मिशन आणि त्रिमंत्री योजना. कालानुक्रम योग्य प्रकारे लावायचा आहे. तर याचा योग्य कालानुक्रम होतो मित्रांनो, सगळ्यात पहिले काय झालं होतं तर ऑगस्ट ऑफर होतं. त्याच्यानंतर होतं क्रिप्स मिशन, हे 2 नंबरला होतं, हे 1 नंबरला होतं. त्याच्यानंतर देसाई लियाकत करार आणि शेवटी होतं त्रिमंत्री योजना. म्हणजे ब क अ ड, ब क म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. तर जेव्हा महात्मा गांधींनी मान्य केलं होतं की जोपर्यंत काँग्रेस आणि मुस्लिम लीग देशाच्या भविष्याविषयी किंवा अंतरिम सरकारच्या स्थापनेबद्दल निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ब्रिटिश राज्यकर्ते देशाला स्वातंत्र्य देणार नाही. आणि मध्यवर्ती विधानसभेत काँग्रेस नेते देसाई आणि लियाकत अली यांनी भेट घेतली आणि केंद्रात अंतरिम सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्याला देसाई लियाकत ठराव हा मुस्लिम लीगच्या नेत्यांना शांत करण्यासाठी 1942 ते 45 मधील राजकीय गतिरोध दूर करण्याचा प्रयत्न होता. 1942 ते 45 दरम्यानचं. त्याच्यानंतर देसाई लियाकत करार होता. त्याच्यानंतर 8 ऑगस्ट 1940 रोजी ऑगस्टचा प्रस्ताव चौधरी चंद्रवीर सिंग यांनी मांडला होता, ज्यामध्ये मुस्लिमांच्या हिताचा उल्लेख करण्यात आला होता आणि सांगण्यात आलं होतं की अल्पसंख्याकांच्या मान्यतेशिवाय सरकार कोणतेही घटनात्मक बदल करू शकत नाही. त्यानंतर काँग्रेसने विरोध केला आणि हा प्रस्ताव मुस्लिम लीगसाठी एक हत्यार ठरला होता, ज्याच्या जोरावर आता आपल्या सर्व मागण्या पूर्ण होऊ शकतात. आणि यानंतर 1942चे क्रिप्स मिशन आणि 45ची वेवेल योजना आखण्यात येणार होती. त्याच्यानंतर जी त्रिमंत्री योजना होती, त्रिमंत्री योजनेमध्ये काय होतं की 1945 साली भारताला स्वातंत्र्याची स्वप्ने पडू लागली होती. म्हणजे जवळपास दिसू लागलं होतं की आता स्वातंत्र्य भेटणारच आहे. कारण याच वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या निवडणुकीत हुजूर पक्षाच्या जागी मजूर पक्ष सत्तेवर आला होता
आणि या मजूर पक्षाचा पहिला पंतप्रधान जो होता क्लेमेंट ॲटली यानं क्लेमेंट ॲटलीनं तो अतिशय भारताच्या नेत्यांचा जवळचा मानला जायचा आणि 15 मार्च 1946 रोजी क्लेमेंट ॲटलीने ब्रिटनच्या संसदेत 1948 मध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याचं घोषित सुद्धा केलं होतं. आणि म्हणूनच भारतासोबत पुढील वाटाघाटीसाठी मार्च 1946 मध्ये इंग्लंडचे त्रिमंत्री मंडळ भारतात आलं आणि त्याच्यामध्ये कोण कोण होतं तर लॉर्ड पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड किप्स, अलेक्झांडर हे याचे सदस्य होते. आणि त्यांनी इंग्लंडची जी योजना होती ती भारतीय नेत्यांपुढे मांडली आणि त्याला त्रिमंत्री योजना म्हणून ओळखल्या जाऊ लागलं. तर याचं जे कालानुक्रम आहे ब क अ ड ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 49. 1932च्या कायद्यानुसार प्रांतिक स्वायत्ता अंमलात येऊन स्थापन झालेल्या सरकारचे प्रांतानुसार प्रधानमंत्री अशा जोड्या लावा. प्रांत आणि त्यांचे प्रधानमंत्री याच्या योग्य जोड्या लावा. तर मद्रासचे होते सी राजगोपालाचारी, त्याच्यानंतर बॉम्बे बाळकृष्ण खेर, त्याच्यानंतर मध्य प्रांत एन व्ही खरे आणि संयुक्त प्रांत जवाहरलाल नेहरू. म्हणजे 2-1-4-3 2-1-4-3 ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 50. विविध व्यक्तींनी बाळ गंगाधर टिळक यांचा उल्लेख केल्याप्रमाणे जोड्या लावा. महात्मा गांधी, विन्स्टन चर्चिल आणि पंडित नेहरू या तिघांनी बाळ गंगाधर टिळक यांचा उल्लेख कोणत्या शब्दांमध्ये वाक्यांमध्ये केलं होतं ते आपल्याला इथं जोड्या लावायच्या आहेत. तर महात्मा गांधी यांनी त्यांचा उल्लेख केला होता आधुनिक भारताचा निर्माता किंवा आधुनिक भारताचे निर्माते. त्याच्यानंतर विन्स्टन चर्चिल यानं केलं होतं भारतीय असंतोषाचे जनक आणि पंडित नेहरूंनी भारतीय क्रांतीचे जनक. असे या तिघांनी यांच्याबद्दल वाक्य त्यांचे फेमस आहेत, कोट फेमस आहेत. तर याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 2 2-3-1. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 51. 1920 मध्ये नागपूर येथे झालेल्या असहकार आंदोलनाचे ठराव कोणते? वकिलांनी सरकारी न्यायालयावर बहिष्कार टाकावा, जनतेने कायदे मंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, परदेशी मालाचा पुरस्कार करावा आणि स्वदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकावा. याच्यातलं कोणकोणतं ठराव करण्यात आलं होतं? तर याच्यातलं पहिलं बघा, वकिलांनी सरकारी न्यायालयावर बहिष्कार टाकावा करेक्ट आहे. जनतेने कायदे मंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकावा हे सुद्धा करेक्ट आहे. परदेशी मालाचा पुरस्कार करावा नाही, चुकलं. म्हणजे साधं बेसिक स्टडी जरी असेल तर आपल्याला हे समजून जाईल की चुकीचं आहे. आणि स्वदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकावा असू शकते का? नाही. हे क आणि ड चुकीचे. अ ब करेक्ट आहे. अ ब अचूक, क ड चूक. म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. आपण थोडं असहकार चळवळीचं अजून थोडंसं डिटेलमध्ये माहिती पाहू, कारण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. एक्झाममध्ये एक तरी प्रश्न याच्यावर येतोच. तर 20 फेब्रुवारी 1920 रोजी नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने गांधीजीच्या असहकाराच्या चळवळीच्या कार्यक्रमास मान्यता दिली होती आणि येथेच चळवळीचा ठराव पास करण्यात आला. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष चक्रवर्ती विजय राघवाचारी होते. या ठरावामध्ये काही गोष्टी ज्या पास करण्यात आल्या त्याच्यामध्ये सरकारी नोकरी व पदव्या यांचा त्याग करणे, सरकारी सभा समारंभावर बहिष्कार टाकणे, सरकारी शाळा महाविद्यालयातून मुलांना काढून घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण संस्था दाखल करणे, सरकारी कोर्ट कचेऱ्यांवर बहिष्कार घालणे आणि पंचायत न्यायदान इत्यादीचा उपयोग करावा, प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे, परदेशी मालावर बहिष्कार टाकणे व स्वदेशी मालाचा पुरस्कार करणे असं होतं ते. आणि दारूबंदीचा प्रचार व दारूच्या दुकानांसमोर निदर्शने करणे, टिळक स्मारक निधी निर्माण करून देशी उद्योगधंदे सुरू करावे. यावेळी निधीसाठी एकूण 2 कोटीहून अधिक रक्कम सुद्धा जमा करण्यात आली होती. आणि या चळवळीच्या वेळी चरखा हे स्वदेशी व स्वराज्याचं प्रतीक मानण्यात आलं आणि भारतातील ब्रिटिश सत्तेचा शेवट करणे आणि राष्ट्रीय शिक्षण संस्थांची स्थापना करणे ही 2 उद्दिष्टे समोर ठेवण्यात आली होती. आणि गांधीजींनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली, त्यामुळं राष्ट्रीय चळवळ म्हणून ही निर्माण झाली आणि ग्रामीण भागापर्यंत ही पोहोचली आणि जिला जनाधार सुद्धा प्राप्त झाला होता. असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. परंतु चौरी चौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्यानं ऐन जोमात असलेली ही असहकाराची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजींनी 5 फेब्रुवारी 1922 रोजी घेतला. आणि 5 फेब्रुवारी चौरी चौऱ्याची घटना घडली. 3000 शेतकऱ्यांचा एका काँग्रेस मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला व त्याचा सूड म्हणून प्रक्षुब्ध जमावानं पोलीस चौकीच पेटून दिली. त्यात जवळपास 22 पोलिसांचा मृत्यू झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 52. खालील विधाने अभ्यासून योग्य पर्याय निवडा. विल्यम डिग्बी यांच्या अध्यक्षतेखाली 1889 मध्ये लंडन येथे काँग्रेसची ब्रिटिश कमिटी स्थापन झाली. या कमिटीकडून 1866 ला इंडिया नावाचे मासिक सुरू करण्यात आले. योग्य पर्याय कोणता आहे ते इथं आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी बघा,
विलियम डिग्बी यांच्या अध्यक्षतेखाली 1889 मध्ये काँग्रेस ब्रिटिश कमिटीचा, हे सुद्धा करेक्ट आहे. आणि इंडिया नावाचे मासिक सुरू, हे सुद्धा करेक्ट आहे. ब दोन्ही अचूक आहेत, म्हणजे दोन्ही योग्य आहेत. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं 1889 मध्ये ब्रिटनमध्ये ब्रिटिश कमिटी ऑफ इंडिया किंवा ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली आणि ब्रिटनमधील लोकांमध्ये भारतीय समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे हा त्याचा तिथं उद्देश होता. यासाठी भारत सरकार जबाबदार होतं आणि WC बॅनर्जी आणि दादाभाई नौरोजी यांच्या कार्याचं अनुसरण याद्वारे केलं जात होतं, ज्यांची चार्ल्स ब्रॅडलॉ यांसारख्या कट्टर खासदारांच्या समर्थनाद्वारे ब्रिटिश संसदेत भारताची संबंधित मुद्दे उपस्थित केले जाऊ लागले होते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 53, पुढील विधाने अभ्यासा. 1861च्या कायद्याने सनदी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा 25हून 23 वर्षे करण्यात आली. यानुसार 1866 मध्ये वयोमर्यादा 22 करण्यात आली आणि प्रोबेशनचा कालावधी 2 वर्षे करण्यात आला. वरीलपैकी अचूक विधाने कोणती ते ओळखा. याच्यातील अचूक विधाने आपल्याला इथं ओळखायची आहेत. तर प्रोबेशनचा कालावधी हा 2 वर्षे करण्यात आला, हा करेक्ट आहे. परंतु 22 वर्षे करण्यात आली आणि 1861च्या कायद्याने सनदी परीक्षा 25हून 23 करण्यात, हे सुद्धा चुकीचं आहे. फक्त क योग्य आहे, म्हणजे केवळ याच्यातलं क, ऑप्शन नंबर 3 उत्तर असणार. केवळ क हा योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 54, ब्राह्मणेतर व सत्यशोधक चळवळीतील फरकाचे मुद्दे निवडा. ब्राह्मणेतर राजकीय तर सत्यशोधक सामाजिक व धार्मिक चळवळ होती. ब्राह्मणेतर चळवळ ही दिनकरराव जवळकरांच्या विचारावर तर सत्यशोधक महात्मा फुले यांच्या विचारावर आधारित होती. ब्राह्मणेतरांमध्ये दलित जातीचे तर सत्यशोधक मध्ये इतर मागास जातींचे वर्चस्व होते. याच्यातले आता फरकाचे मुद्दे कोणते ते आपल्याला ओळखायचं आहे. तर याच्यातले फरकाचे मुद्दे जे होते की ब्राह्मणेतरांमध्ये दलित जातीचे तर सत्यशोधक मध्ये इतर मागास जातीचे वर्चस्व होते, हे थोडं सेंटेन्स आहे ना, हे चुकीचं आहे. तर याच्यामध्ये ब, परंतु फरक हे त्यांच्यामध्ये दिसायचं. तर क सोडून सर्व, ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांची सत्यशोधक चळवळ व मुंबई व चेन्नई प्रांतात सुरू झालेली ब्राह्मणेतर चळवळ, ती कधीची होती? 1917 ते 37 पर्यंत चालली होती. त्याला पुढे नेण्याचं काम दिनकरराव जवळकर यांनी केलं होतं आणि ते हवेली तालुक्यातील महातोबाची आळंदी या गावचे शेतकरी होते. त्यांची शेतीचा शेवटचा तुकडा सन 1925 सालीच गुजर सावकाराच्या घशात गेला होता आणि छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना कैवारी नावाचे वृत्तपत्र काढून दिले होते. ते त्याचे संपादकही होते. ब्राह्मणेतर चळवळीचे ते महाराष्ट्रातील धडाडीचे नेते होते आणि पुण्यात त्यांनी व केशवराव जेदे यांनी छत्रपती मेळे काढून लोकमान्य टिळक यांचा विरोध सुद्धा त्यांनी केला होता. आणि लोकमान्य टिळक व कृष्णशास्त्री चिपळूणकर हे देशाचे दुश्मन आहेत असे ते म्हणत. आणि टिळक हे तेल्या तंबोळ्याचे नाही तर सनातनी ब्राह्मणांचे पुढारी होते. बहुजन समाजाला भटांनी पिळवणूक केली, त्यामुळे समाज मागे राहिला, असं स्पष्ट मत ते मांडत जायचे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 55, व्हॉइसरायच्या कार्यकारी मंडळाचे रूपांतर अंतरिम सरकारमध्ये करण्यात आले. या अंतरिम सरकारमध्ये खालीलपैकी कुणाचा समावेश होता? व्हॉइसराय, कमांडर इन चीफ, पंतप्रधान की मंत्रिमंडळ? तर याच्यामध्ये समावेश होता मित्रांनो, व्हॉइसरायचा होता, कमांडर इन चीफचा होता, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा सुद्धा याच्यात समावेश होता. व्हॉइसराय आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष, याच्यामध्ये कोण होतं? विन्साउट वेवेल हे होते. कमांडर इन चीफ कोण होते? तर कमांडर इन चीफ होते सर क्लॉड ऑलिंचलेक, थोडंसं कठीण नाव आहे त्यांचं. त्याच्यानंतर कार्यकारी परिषदेचं उपाध्यक्ष कोण होतं? तर त्यावेळेसचे, तसंच बाह्य व्यवहार आणि राष्ट्रकुल संबंध जवाहरलाल नेहरू यांच्याकडे होतं. गृहव्यवहार माहिती प्रसारण वल्लभभाई पटेलकडे होतं. शेती आणि अन्न राजेंद्र प्रसाद. कला शिक्षण आरोग्य शफात अहमद खान. वाणिज्य CH भाभाकडे होतं. त्याच्यानंतर संरक्षण बलदेव सिंह. वित्त RK शामुखम चेट्टी. उद्योग आणि पुरवठा C राजगोपालचारी. श्रम मंत्रालय जगजीवन राम. कायदा सय्यद अली जाहीर. रेल्वे आणि संप्रेषण पोस्ट आणि एअर असफ अली. आणि कामे खानी आणि शक्ती शरदचंद्र बोस यांच्याकडे होतं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 56, राजाजी फॉर्म्युल्यावर टीका करताना पुढील उद्गार कोणी काढले ते ओळखा. एक छायामय, एक टर्फल, पंगू, विच्छिन्न आणि कीटकाने कुरतडलेला पाकिस्तान, असं राजाजीच्या फॉर्म्युल्यावर टीका करताना हे उद्गार कोण काढलं होतं? तर हा उद्गार काढलं होतं मोहम्मद अली जिना यांनी. काय होतं राजाजी फॉर्म्युला? तर त्याच्यामध्ये काय होतं की मुस्लिम लीगने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यासाठी काँग्रेसची हात मिळवणी करावी आणि हंगामी सरकारच्या स्थापनेत काँग्रेससोबत मित्राची भूमिका बजावली पाहिजे. हे एक पहिलं धोरण होतं राजाजी फॉर्म्युल्याचं. त्याच्यानंतर अजून एक होतं
असे जवळपास 6 धोरण त्यांनी मांडले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी भारतात उत्तर पश्चिम आणि पूर्व भागात असलेल्या मुस्लिम बहुसंख्य क्षेत्रांच्या सीमा निश्चित करण्यासाठी एक आयोग नेमण्यात यावा आणि त्यानंतर प्रौढ मतदाराच्या आधारावर या भागातील रहिवाशांना भारतातून मोजले गेले आणि वेगळे होण्याचा प्रश्नावर निर्णय घ्यावा. सर्व राजकीय पक्षांना मतमोजणीपूर्वी त्यांच्या मतांचा प्रचार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असावे. देशाची फाळणी झाल्यास संरक्षण, व्यापार, दळणवळण आणि इतर महत्वाच्या बाबींमध्ये परस्पर कराराची व्यवस्था करावी. त्यांची मागणी ब्रिटिश सरकारने मान्य केल्यास मुस्लिम बहुसंख्य प्रांतांना जोडून स्वतंत्र मुस्लिम राज्य निर्माण केले जाईल आणि संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहारात दोन्ही राज्यांमध्ये करार होईल. आणि 6वं आणि शेवटचं पॉईंट की याच्यामध्ये ब्रिटनने भारताला पूर्ण स्वातंत्र्य दिल्यावरच वरील सर्व अटींचा विचार करता येईल असे 6 मुद्दे राजाजी फॉर्म्युल्यामध्ये मांडण्यात आले होते. परंतु मोहम्मद अली जिना यांनी CR सूत्र पाळण्यास नकार दिला होता. म्हणजे राजाजी यांचा जो होता तो नकार दिला आणि मोहम्मद अली जिनानं म्हटलं होतं की मला असा कुजलेला आणि विकृत पाकिस्तान निर्माण करायचा नाहीये आणि परिणामी चक्रवर्ती राजगोपालचारी त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यात अपयशी ठरले होते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी सावित्रीबाई फुले यांची कोणती साहित्य संपदा आहे? रत्नमाला, 52 कशी सुबोध रत्नाकर, काव्य फुले. सावित्रीबाई फुले यांची साहित्य संपदा, तर याचं उत्तर आहे ब आणि क, 52 कशी सुबोध रत्नाकर आणि काव्य फुले. काव्य फुले काव्य संग्रह, तसंच मातुश्री सावित्रीबाई फुलेंची भाषा व गाणी एक 1891 त्यांचं आहे आणि 52 कशी सुबोध रत्नाकर सुद्धा सावित्रीबाईंचंच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 58. नागपूर अधिवेशनात 1920 मध्ये महात्मा गांधींनी टिळक फंडामध्ये किती रुपये गोळा केले? आता जवळपास आपलं वरी गेलं होतं, त्याच्यात थोडीशी वेगळी फिगर आली होती बघा. तर असहकार चळवळीच्या एका वर्षात महात्मा गांधींनी टिळक स्वराज्य निधीची घोषणा केली होती आणि बाळ गंगाधर टिळकांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांच्या राजवटीला प्रतिकार करण्यासाठी 1 कोटी रुपये जमा करण्याच्या उद्देशाने हा निधी स्थापन करण्यात आला होता आणि 30 जून निर्धारित मुदतीत पैसे आले तेव्हा निधीबाबत संशय चुकीची असल्याचे सिद्ध झाले आणि गोळा झालेल्या रकमेपैकी जवळपास 37 लाख रुपये एकट्या मुंबईने दान केलं होतं, ज्यामुळे गांधी या शहराला बॉम्बे इज ब्युटिफुल असं संबोधू लागले होते. 1 कोटीचं उद्देश ठेवण्यात आलं होतं, परंतु जवळपास मित्रांनो इथं 2 कोटीची सुद्धा फिगर येते की 2 कोटी पेक्षा जास्त रुपये जमा झाले होते आणि एकटे मुंबईकडूनच 37 लाख रुपयाची देणगी ही जमा झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 59. अयोग्य जोडी निवडा. हंसाजी हटकर, नोवा किल्ला युद्ध, तंट्या भिल्ल, आदिवासी शेतकरी क्रांतीचा प्रथम नायक, कजार सिंग नाईक, उनारपूर हल्ला आणि रघु भांगरे, घोड नदी खजिन्यावर हल्ला. याच्यात अयोग्य जोडी कोणती आहे ते इथं आपल्याला ओळखायला सांगितलंय. तर याच्यातलं जे तिसरं आहे ना, ऑप्शन नंबर 3 कजार सिंग नाईक, उनारपूर हल्ला, हा थोडंसं चुकीचं वाटत आहे. आपण थोडं सगळेच पाहूया. सगळ्यात पहिले पाहू आपण हटकरांचा हल्ला, हटकरांचा उठाव, जे हंसाजी हटकरचे रिलेटेड आहे की मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात हंसाजी नाईक हटकर यांचे एक छोटेसं राज्य होतं. नोव्हा किल्ला हंसाजीचा प्रमुख आधार होता आणि त्यावेळी मराठवाडा हा इंग्रजांचा मांडलिक निजामच्या ताब्यात होता आणि हंसाजीने 1819-20 मध्ये निजाम व इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला होता. तर हा करेक्ट आहे, हंसाजी हटकर. त्याच्यानंतर मेजर पिटसन, कॅप्टन इनवॉस डेव्हिड, कॅप्टन मेडोज टेलर यांनी 4000 सैनिकांसह हंसाजीवर हल्ला केला होता आणि इंग्रजांनी नोव्हा किल्ल्यावर तोफा टाकून तो किल्ला ताब्यात घेतला. तेव्हा हंसाजीने जे उमरखेडा यवतमाळ जिल्ह्यातलं तिथून इंग्रजांची लढा दिला होता ना, इंग्रजांनी हंसाजी हटकर यांचा पराभव केला व त्यांचं राज्य ताब्यात घेतलं होतं. त्याच्यानंतर जी तंट्या भिल्ल आहे, तंट्या भिल्लचं पाहूया आपण आता. हे ब्रिटिश भारतातील 1878 ते 89 दरम्यान प्रमुख सक्रिय असे क्रांतिकारकांचे नेते होते. महान तंट्या भिल्लचे ब्रिटिश काळात गुन्हेगार म्हणून अधिक नकारात्मक वर्णन करण्यात आलेलं आहे, परंतु स्थानिक विश्वास आहे की एक शूर व्यक्तिमत्व होते. त्यांचं जे वर्णन आहे ते डकेत न करता भारतीय रॉबिनहुड असं केल्या जायचं. तर हे जे 2 नंबर तिसरा आहे कजार सिंग नाईक हा चुकीचा आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. प्रश्न क्रमांक 60. कृष्णराव भालेकरांविषयी विधाने अभ्यासून पर्याय निवडा. हे महात्मा फुले यांचे जवळचे सहकारी होते. त्यांच्या मते शेतकरी व कारागीर हे खरे देशाचे आधारस्तंभ आहेत. ते महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे वैचारिक जनक ठरतात. याच्यात आता अभ्यासून पर्याय निवडा. ओके, कोणतं बरोबर आहे कोणतं चूक आहे? तर याच्यातलं मित्रांनो महात्मा फुले यांचे जवळचे सहकारी होते, करेक्ट आहे. आणि शेतकरी बद्दल त्यांची भूमिका अतिशय रोखठोक होती की शेतकरी व कारागीर हेच खरे देशाचे आधारस्तंभ आहे आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे ते वैचारिक जनक ठरतात. तिन्ही सेंटेन्स करेक्ट आहे, म्हणजे सर्वच्या सर्व
बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर ठरणार. आज आपण या टेस्ट नंबर 5 मधले हिस्ट्रीचे प्रश्न पाहणार आहोत, जे प्रश्न क्रमांक 31 पासून सुरू होतात. बघा, प्रश्न क्रमांक 31, जोड्या लावा. संस्था आणि त्यांचा स्थापना वर्ष दिलेलं आहे, यांची योग्य जोडी आपल्याला लावायची आहे. बॉम्बे असोसिएशन, शारदा सदन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आणि पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन. तर सगळ्यात पहिले बॉम्बे असोसिएशन कधीची स्थापना आहे? याची स्थापना 1852 ची. 1852 कोणी केली होती? दादाभाई नौरोजी समवेत जगन्नाथ शंकर शेठ यांनी या बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती 1852 ला, म्हणजे याचं आहे ना 1852. ठीक आहे. त्याच्यानंतर शारदा सदन. शारदा सदनची स्थापना 1889. 1889 मध्ये पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली आणि विद्वांसाठी याची जी शाखा होती ती सुद्धा त्यांनी चालू केली होती. 1889 म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार, पंडिता रमाबाई यांनी. त्याच्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन याची सुरुवात झाली होती 1874 ला. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन कधी? 1874 ला आहे. दादाभाई नौरोजी, केटी तेलंग, फिरोजशाह मेहता यांनी स्थापन केली आणि ब्रदर इन लॉ म्हणून हे तिघ जण प्रसिद्ध होते. या तिघांना म्हणजे इतकं त्यांचं मैत्री होती की त्यांना ब्रदर इन लॉ सुद्धा म्हणून ओळखलं जायचं. 1874 ची स्थापना याची, म्हणजे 2 नंबर. त्याच्यानंतर पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन. पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन याची स्थापना 1885. 1885 ला. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना म्हणून सुद्धा हा फार फेमस आहे. एक्झाम मध्ये बऱ्याचदा प्रश्न आले, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती? तर महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना म्हणून पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही फार प्रसिद्ध आहे, म्हणजे 1885. ऑप्शन नंबर 1 म्हणजे याचा. प्रश्न क्रमांक 32, पारतंत्र्यात असलेल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्याच्या कामी मला देहाचा होम करावा लागला, तरी मी फिरून याच भारतखंडात जन्म घेईन व अपुरे राहिलेले काम करून दाखवीन, हे प्रसिद्ध वचन कोणाचं आहे? तर हा प्रसिद्ध वचन आहे सेनापती बापट यांचं. सेनापती बापट हे प्रसिद्ध विधान सेनापती बापट यांनी केलं होतं. त्यांचं मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं आहे. त्याच्याशिवाय सेनापती बापट यांनी बऱ्याचशा एक्झाममध्ये हा सुद्धा प्रश्न येतो. आणि त्यांचं पूर्ण नाव होतं महादेव पांडुरंग बापट आणि त्यांचा जन्म पारनेर, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झालं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 33, 2 विधाने आहेत. वेद हे अपौरुषेय आहेत असे महात्मा फुलेंनी म्हटले आणि वेद हे पौरुषेय आहेत असे स्वामी दयानंद सरस्वती यांनी म्हटलं. वरील विधानांपैकी बरोबर विधान कोणतं ते ओळखायला सांगितलंय. तर याच्यातलं एकही बरोबर नाहीये. वेद हे अपौरुषेय आहेत असं स्वामी दयानंद स्वामींनी म्हटलं होतं, म्हणजे इथं वापरला होता. आणि वेद हे पौरुषेय आहेत असं किंवा अपौरुषेय नाहीत असं महात्मा फुलेनं म्हटलं. म्हणजे याचं त्याला त्याचं त्याला करून टाकलं. म्हणजे हा सेंटेन्स दयानंद सरस्वती साठी पाहिजे होता आणि दुसरा हा महात्मा फुलेंसाठी. म्हणजे याच्यातलं एकही बरोबर नाही. ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 34 पाहूया. रवी किरण मंडळ या कवींच्या समूहात खालीलपैकी कोणाकोणाचा सहभाग होता? तर याच्यामध्ये होते गोविंदाग्रज, आप्पासाहेब कारखानीस, माधव ज्युलियन, कवी यशवंत, कवी गिरीश आणि यांनी तुतारी मंडळ याची सुद्धा स्थापना केली होती या सगळ्यांनी मिळून. तर याच्यामधले ई सोडून आहे ना, याच्यामधले जे दिसत आहे बाकी सर्व आहे. म्हणजे ई सोडून म्हणजे कुसुमाग्रज याच्यात नव्हते. ई सोडून बाकी गोविंदाग्रज होते, आप्पासाहेब कारखानीस, माधव ज्युलियन, कवी यशवंत, कवी गिरीश. कुसुमाग्रज याच्यात नव्हते. ई सोडून बाकी सर्व. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नंदकुमार खटला चेतसिंह प्रकरण अवध बेगम प्रकरणाशी संबंधित गव्हर्नर जनरल कोण होता? तर वॉरेन हेस्टिंग होता. कोण होता? वॉरेन हेस्टिंग. हा गव्हर्नर जनरल नंदकुमार खटला, चेतासिंग प्रकरण तसंच अवध बेगम या तिघाशी संबंधित असा त्याचं रिलेशन आहे. म्हणजे हा होता वॉरेन हेस्टिंग. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी जहालवादाच्या उदयाची कोणती कारणे आहेत? काँग्रेसच्या कामगिरीबद्दल नाराजी, इंग्रजी सत्तेचे खरे रूप ओळखणे, तत्कालीन आंतरराष्ट्रीय प्रभाव की बंगालची फाळणी. जहालवादाच्या उदयाची कारण नेमकं याच्यातलं कोणतं आहे? तर याच्यातले जे 4ही कारणं आहे, काँग्रेसच्या कामगिरीबद्दलची नाराजी, इंग्रजी सत्तेचं खरं रूप ओळखणे, तत्कालीन आंतरराष्ट्रीय प्रभाव आणि बंगालची फाळणी, म्हणजे एकाच वेळेस या सगळ्या कारणांमुळं जो 2 गट तयार झाले, मवाळ आणि जहाल, हे या 4ही कारणांमुळे हे जहालवादाचं उदय झालं होतं. आणि ज्याचं नेतृत्व असं म्हटलं जाते की टिळक यांच्या हातामध्ये होतं. तिथून त्यांनी जी क्रांतिकारकांची भाषा आहे ती काँग्रेसच्या नेत्यांच्या मुखी सुद्धा बोलण्यात येऊ लागली. आणि त्याच्यातूनच नंतर मग बरेचसे असे ठराव केले गेले की जे जहालवादांचा प्रभाव काँग्रेसवर वाढत गेला. नंतर मग महात्मा गांधी आले आणि त्यांनी पुन्हा ते डायल्यूट करून टाकलं आणि पुन्हा मवाळ गट सक्रिय झाला. तर याचं जे उत्तर असणार त्याचं वरीलपैकी सर्व. ऑप्शन नंबर 4 हा याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 37, महात्मा फुलेंबाबत खालील विधानांचा विचार करून सत्य विधान किंवा विधाने निवडा.
1849 मध्ये त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्यांनी हंटर कमिशन पुढे 1848च्या उच्च शिक्षण मोफत व सक्तीचं करावं अशी मागणी केली आणि गुलामगिरी हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. त्यांच्याबद्दल कोणतं विधान सांगितलं? सत्यविधान. बघा, हे पाहणं थोडं काळजीचं आहे, कारण या ठिकाणी सत्य विचारलं की असत्य विचारलं त्याच्यावर उत्तर डिपेंड असते ना, आपण याच्याकडे जास्त लक्ष देत नाही, तिथं सिली मिस्टेक होतात. तर थोडंसं काळजीपूर्वक हे वाचत जा. सत्य विचारलं, योग्य विचारलं की असत्य की अयोग्य हे पाहणं फार आवश्यक आहे. तर याच्यातलं सत्य विचारलं आपल्याला, मग सत्य कोणकोणतं आहे? तर 1849 मध्ये मुलींची शाळा उघडली. आता हा तर फार फेमस आहे, सगळ्यांना माहित असलंच पाहिजे. 1849 नाहीये, कधी 1848 आहे. 1848 म्हणजे हा पहिला चुकलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी हंटर कमिशन पुढे 1848 उच्च शिक्षण मोफत सक्तीचं करावं अशी मागणी केली. तर 1882च्या हंटर आयोगापुढे, म्हणजे शिक्षण आयोग त्याला म्हणतात, त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत सक्तीचं करावं असं मागणी केली होती. इथं काय म्हटलं? उच्च शिक्षण. हे सुद्धा चुकीचं आहे. आणि गुलामगिरी हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. तर जून 1873 मध्येच गुलामगिरी ग्रंथ हा प्रकाशित झाला होता. म्हणजे हा सुद्धा सेंटेन्स काय चुकीचाच आहे. आणि 28 नोव्हेंबर 1890 मध्ये आपल्या महात्मा फुलेंचा मृत्यू झाला होता. म्हणजे गुलामगिरी त्यांच्या जिवंत असतानाच हा प्रसिद्ध झाला होता. म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं वरील एकही बरोबर नाही, सगळेच चुकीचे आहे. आपल्याला सत्य विचारलं, त्याच्यातलं एकही सत्य नाही. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 38. 1857च्या उठावातील महाराष्ट्राच्या नेतृत्वाबाबत दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर नसलेली किंवा नसलेल्या जोड्या ओळखा. सातारा, पेठ, औरंगाबाद आणि नागपूर सांगितलं. साताराला रंगो बापूजी गुप्ते, पेठला आप्पासाहेब पटवर्धन, औरंगाबाद मीर फिदा अली, नागपूरचं राणी बंकाबाई. आता इथं काय विचारलं? बरोबर नसलेल्या. बघा, इथं नसलेल्या विचारल्या. नसलेल्या जोड्या याच्यातल्या कोणत्या आहे ते आपल्याला इथं सांगायचं आहे. तर याच्यातलं बरोबर नसलेलं बघा, सातारा रंगो बापूजी गुप्ते, हा बरोबर आहे, कारण सातारा रंगो बापूजी गुप्ते यांनी केलं होतं. त्याच्यानंतर पेठ आप्पासाहेब पटवर्धन नाही, हा इथं चुकलाय. पेठला आप्पासाहेब पटवर्धन नाहीये. पेठला कोण होतं मग? पेठला होतं भगवंतराव निळकंठराव. भगवंतराव निळकंठराव हे होते, निळकंठराव. आणि जे आपले आप्पासाहेब पटवर्धन आहे हे जामखेडी, हे इंग्रजांच्या मर्जीतले होते. म्हणजे त्यांनी याच्यात सहभाग घेतलेला नव्हता. आप्पासाहेब पटवर्धन नव्हते, हे जामखिंडीमध्ये इंग्रजांच्या सोबती होते ते. त्याच्यानंतर औरंगाबादला मीर फिदा अली, हा करेक्ट आहे. नागपूरला राणी बांकाबाई. तर नागपूर संस्थान हा जो होता ना, हा इंग्रजांची एकनिष्ठ होता. त्याच्यामुळं हा सुद्धा आहे ना, हा विधान चुकीचा आहे की यांनी उठावामध्ये महाराष्ट्रात नेतृत्व होतं. उठाव ते सहभागी झाले नाही, ते इंग्रजांशी एकनिष्ठ होते. ओके, तर फक्त बरोबर कोणते? सातारा, पेठ आणि औरंगाबाद. हे करेक्ट आहे. तर काय बरोबर आहे, फक्त बरोबर, बाकी सगळे चुकीचे आहे. फक्त बरोबर आहे, हा ऑप्शन योग्य असणार याचा, आणि बाकी सगळे चुकीचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 39. 1908 साली राजद्रोहाच्या आरोपाखाली लोकमान्य टिळकांना ब्रह्मदेशातील, म्हणजे आजचा म्यानमार, मंडालेच्या कारागृहात कैदेत ठेवले होते. तेव्हा त्यांनी तिथे खालीलपैकी कोणत्या ग्रंथाची रचना केली? फार फेमस असं ग्रंथ होतं आणि सगळ्यांना याचं उत्तर सुद्धा माहित असेल, कारण बऱ्याचदा रिपीट झालेला प्रश्न आहे. तो ग्रंथ होतं गीता रहस्य. फक्त बरोबर, ऑप्शन नंबर 1. मंडालेच्या कारागृहात असताना लोकमान्य टिळकांनी हा ग्रंथ लिहिला होता. ओरायन हा ग्रंथ, इथं सांगितलं ना 3 नंबरचं ओरायन, हा ग्रंथ त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिलेला नाहीये. ओके, त्याच्यानंतर गीताई हा ग्रंथ विनोबा भावेंनी लिहिलाय. बघा, हा गीताई, हा तर विनोबा भावेचा, हा लोकमान्य टिळकांचा नाहीच आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 40. असहकार चळवळीचा एक भाग म्हणून न्यायालयांवर बहिष्कार टाकण्याचे काम हाती घेण्यात आले, परंतु काही वकिलांनी न्यायालयात जाणे सोडलं नाही. खालीपैकी ते कोणते वकील होते? नानासाहेब देवगेकर, अण्णासाहेब भोपटकर, वासुदेवराव दास्ताने आणि विजय जयकर. आणि पर्यायी उत्तरे खाली दिलेली आहे. ओके, तर आपण पाहूया ते कोण होते. तर असहकार चळवळ, जी की ऑगस्ट 1920 ला सुरू झाली आणि 1922 ला चौरीच्या घटनेनंतर महात्मा गांधींनी ही चळवळ मागे घेतली होती. तर याच्यामध्ये भोपटकर बॅरिस्टर हे पुणे येथील, त्याच्यानंतर अण्णासाहेब भोपटकर आणि बॅरिस्टर जयकर हे जे होते यांनी याच्यात सहभाग घेतला नव्हता, त्यांनी जाणं सोडलं नव्हतं. तर हे ब आणि ड आहेत, ब आणि ड, ऑप्शन नंबर 3.
आणि जे बहिष्कार टाकणारे वकील होते त्याच्यामध्ये ते नानासाहेब देवदेकर कुठलचे होते, तर हे होते उंबरगाव. कुठलचे आहे ते? उंबरगावचे वकील होते. त्याच्यानंतर वासुदेवराव जिथे ऑप्शन नंबर क दिसत आहे, हे कुठलचे आहे? भुसावळ. यांनी जाणं बंद करून टाकलं होतं, भुसावळचे. याच्याशिवाय अजून होते रामचंद्र शंकर होते सोलापूरचे. प्रसिद्ध व्यक्तींची नाव आहे बरं का. अष्टपुत्रे साताऱ्याचे, यांनी सुद्धा जाणं बंद केलं होतं. मग जाणं बंद न करणारे भोपटकर आणि बॅरिस्टर जयकर. फक्त ब व ड बरोबर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 41. मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही म्हणून कोणाला ओळखलं जाते? ओके, मुळशी सत्याग्रह रिलेटेड कोणत्या जिल्ह्याशी आहे? तर पुण्याशी आहे. आणि या सत्याग्रहात 1921 ते 24 पर्यंत झाला होता, जवळपास 3 वर्ष. आणि या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं सेनापती बापट. आता आपण वर याच्याविषयी माहिती पाहिली. आणि या सत्याग्रहात शंकरराव देव हे पहिले सत्याग्रही म्हणून ओळखले गेले. शंकरराव देव. आणि आपल्याला काय विचारलं? पहिले सत्याग्रही तेच आहे, शंकरराव देव. तर तात्यासाहेब केळकर, शिवरामपंत परांजपे यांचा सुद्धा या सत्याग्रहामध्ये सहभाग होता. ओके, केळकर आणि परांजपे यांचा सुद्धा याच्यात सहभाग होता, परंतु पहिले शंकरराव देव म्हणून ओळखले गेले. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 42. पंडिता रमाबाईंनी कोणत्या ग्रंथाची रचना केली नाही विचारलं. तर स्त्री धर्मनीती, बायबलचे मराठीत रूपांतर, वाक्य मीमांसा की द हाय कास्ट हिंदू वुमन. तर याच्यातली वाक्य मीमांसा या ग्रंथाची त्यांनी रचना केली नाही. बाकी स्त्री धर्मनीती, बायबलचं मराठीत रूपांतर आणि द हाय कास्ट त्यांनी केलेलं आहे. तर याच्यातलं फक्त क बरोबर आहे. तर कोणाचं आहे मग? वाक्यमीमांसा कोणाचं आहे? यांचं नाहीये, पंडित रमाबाईंचं नाहीये. तर मग कोणाचं आहे? तर याची रचना केलेली आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी. वाक्यमीमांसा कोणाचा आहे? आगरकर यांचा आहे, गोपाळ गणेश आगरकर यांनी याची. बाकी सगळे यांचेच आहे. ठीक आहे, इथे तिन्ही ग्रंथ पंडित रमाबाईंनी यांची रचना केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 43. योग्य जोड्या लावा. गट अ आणि गट ब दिसत आहे. कोळ्यांचा उठाव, भिल्लांचा उठाव, शेतकऱ्यांचा उठाव आणि शेतकऱ्यांच्या संघटना. आणि इकडं ते ठिकाण यांची योग्य जोडी आपल्याला लावायची. तो कोळ्यांचा उठाव कुठे झाला होता? हा मध्य प्रदेश आणि गुजरातला झालेला आहे. भिल्लांचा उठाव अरवली विद्या पर्वतामध्ये. शेतकऱ्यांचा उठाव कर्धे, सुपे आणि शेतकऱ्यांच्या संघटना पाहुणा. म्हणजे ॲज इट इज आहे की नाही? जशाच तशी उत्तर आहे. 1 2 3 4 ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 44. 24 मार्च 1909 रोजी रिकामी जागा यांना व्हॉइसरायच्या कौन्सिलचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. कोण होते व्यक्ती ते? तर सत्येंद्र सिन्हा यांची 24 मार्च 1909 रोजी व्हॉइसरायच्या कौन्सिलचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कोणाची? सत्येंद्रनाथ सिन्हा. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45. सायमन कमिशन 1927 मध्ये खालीलपैकी कोण सदस्य म्हणून नव्हते? लॉर्ड बर्कनहेड, क्लेमेंट ॲटली, जॉर्ज लेनफॉक्स, डोनाल्ड हॉवर्ड. तर सर जॉन सायमर यांच्या अध्यक्षतेखाली शाही कमिशन गठीत करण्यात आलं होतं. आणि या कमिटीतील एकूण 7 सदस्य होते. किती सदस्य होते सायमन कमिशन मध्ये? एकूण 7 सदस्य होते. आणि याच्या विशेषता अशी होती की याच्यात एकही भारतीय नव्हता, म्हणून त्याचा प्रचंड विरोध सुद्धा करण्यात आला. एकही याच्यात भारतीय नव्हता. याच्यातले सदस्य कोण होते मग? सर जॉन सायमन होते, एडवर्ड कॅडेगॉन होते, क्लेमेंट ॲटली होते. म्हणजे क्लेमेंट ॲटली बघा हे सदस्य होते, क्लेमेंट ॲटली. त्याच्यानंतर कॅडेगॉन ऑप्शन मध्ये तर दिलंच नाहीये त्यांनी. क्लेमेंट ॲटली होते. हॅरी लेवी लॉरेन्स सुद्धा होते. त्याच्याशिवाय वर्नाग हटशॉन होते. डोनाल्ड हॉवर्ड सुद्धा याचे सदस्य होते. त्याच्यानंतर जॉर्ज लेनफॉक्स सुद्धा सदस्य होते. असे हे 7 होते. म्हणजे राहिलं कोण? बर्कनहेड हे सदस्य नव्हते. उत्तर असणार ऑप्शन नंबर 1 हे याचे सदस्य नव्हते. प्रश्न क्रमांक 17. खालील पर्यायातून अयोग्य जोडी कोणती ती ओळखा. इथं अयोग्य जोडी सांगितलेला आहे. दुसरे मैसूर युद्ध 1880 ते 84 आणि अयोग्य जोडी सांगितली आहे. आणि हीच मित्रांनो अयोग्य जोडी आपल्याला इथं सापडली. ही अयोग्य जोडी का बरं? कारण की जे दुसरं म्हैसूर युद्ध आहे, दुसरं ब्रिटिश म्हैसूर युद्ध म्हणून त्याला ओळखलं जाते. हे म्हैसूरचा राजाचा जो शासक होता त्यावेळेसचा हैदर अली म्हणजे टिपू सुलतान यांचे वडील आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये 1780 ते 1784 दरम्यान झालं होतं. ओके, आणि इथं काय म्हटलं 1880. त्याच्यामुळे हा जी जोडी आहे ना ही चुकीची आहे. कारण ते युद्ध झालं होतं 1780 आणि 84 मध्ये. कोणामध्ये झालं होतं? ब्रिटिश वर्सेस हैदर अली. त्याच्यानंतर प्रथम इंग्रज मराठा युद्ध 1775 ते 82 जोडी करेक्ट आहे. पहिलं इंग्रज आणि मराठा युद्ध हे मराठा साम्राज्य आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात 1775 ते 1782 दरम्यान लढलं गेलं.
सुरतेच्या तहापासून सुरू झालेलं हे युद्ध सालबाईच्या तहानीशी संपलं आणि सदर युद्ध गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंगच्या काळात घडलं होतं. म्हणजे हे करेक्ट आहे. तिसरे कर्नाटक युद्ध तर तिसरे कर्नाटक युद्ध 1756 ते 1760 हो करेक्ट आहे. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात कर्नाटकमध्ये इसवी सन 1746 ते 1763 ओके सॉरी 1756 ते 1763 म्हणजे आता फिगर थोडं फार मागं पुढं सांगितलं जाते. 1756 ते कोणी म्हणते 63 कोणी म्हणते 60 पर्यंत हे युद्ध लढलं गेलं. फ्रेंच यांच्यात कर्नाटकात झालेलं हे युद्ध कर्नाटक युद्ध, इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये जे युद्ध झालं होतं त्याला फ्रेंच किंवा कर्नाटक युद्ध म्हणून सुद्धा हा प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर बक्सारची लढाई, आणि बक्सारची लढाई 22 ऑक्टोबर 1764 कधी आहे एक्झॅक्ट 22 ऑक्टोबर 1764. मोगल सम्राट दुसरा शहा आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा किंवा त्याला अयोध्या किंवा अवध किंवा औंध सुद्धा म्हणलं जायचं, सुभेदार शुजा उद्दौला व बंगालचा सुभेदार मीर कासिम यांच्या संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी झाली होती. आणि बक्सार बिहार प्रांतात पाटण्याच्या पश्चिमेस सुमारे 100 ते 120 किलोमीटरवर गंगा नदीच्या दक्षिण तीरावर वसलेलं एक ठिकाण आहे. हे सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे या ठिकाणी चुकीचं दुसरं म्हैसूर युद्ध. ओके, आपण प्रत्येक याच्यात डिटेल्स सुद्धा पाहून घेतली. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल ना लाईक सुद्धा करत जा आणि तुमच्या प्रतिक्रिया काय या स्पष्टीकरणाबद्दल त्या नक्की कमेंट करत जा मित्रांनो. ते आमच्यासाठी फार फायदेशीर ठरतात. आणि तुम्हाला टेस्ट सिरीज जर जॉईन करायची असेल हा सगळा स्पष्टीकरण तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये प्राप्त होणार आहे, जिचा अभ्यास तुम्ही करू शकता. खाली मोबाईल नंबर बघा या पट्टीवर स्क्रोल होत आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा प्राप्त करू शकता. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 18. आर्य समाजाविषयी योग्य विधाने ओळखा. ईश्वर एक आहे, तो विश्वाचा निर्माता आहे. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी संस्थेची स्थापना, वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करणे आणि ब्रिटिश सत्तेचे समर्थन करणे. योग्य विधान कोणतं आहे? योग्य विचारलंय. ओके, आर्य समाज. तर याच्यात योग्य आहे वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करणे, वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन. आणि आर्य समाजानं जे सगळ्यात मोठं कार्य केलं ते धार्मिक सुधारणामध्ये केलं होतं. वेदांना प्रमाण मानून आपलं तत्वज्ञान मांडले. त्याच्यानंतर हिंदू धर्मातील मूर्तीपूजा, अवतारवाद, तीर्थयात्रा, व्रत वैकल्य इत्यादी गोष्टी त्यांनी नाकारल्या. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी पुरोहितांची गरज नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी जे लोक हिंदू धर्म सोडून इतर धर्मात गेले त्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी शुद्धीकरणाची मोहीम सुद्धा त्यांनी हाती घेतली होती. तर वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन हा त्यांचं महत्वाचं एक आर्य समाजाचं कार्य होतं. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 19. बंगाल गॅझेट नामक पहिलं भारतीय इंग्रजी वृत्तपत्र कोणी काढलं होतं? हे काढलं होतं गंगाधर भट्टाचार्य. गंगाधर भट्टाचार्य, त्यांनाच गंगा किशोर भट्टाचार्य सुद्धा म्हटलं जाते, म्हणजे पूर्ण नाव गंगा किशोर भट्टाचार्य. हे भारतीय संपादक आणि मुद्रक होते आणि बंगाली मुद्रण आणि पत्रकारितेचे ते प्रणेते मानले जातात. पहिली बंगाली पुस्तक व्यवसाय स्थापन करण्याव्यतिरिक्त भट्टाचार्य आणि रॉय यांनी कलकत्ता येथील चोर बागन स्ट्रीट, सध्याचं जे अमर बसू सरानी म्हणून ओळखलं जाते, येथे बंगाल गेझेट या पहिल्या भारतीय निर्मित वृत्तपत्राची त्यांनी स्थापना केली होती. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20. वेव्हेल योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका बाबीचा समावेश नव्हता विचारला. ओके, आंतरराष्ट्रीय संबंधासाठी व व्यापारासाठी मात्र ब्रिटिश व्यक्तीचीच निवड व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात करण्यात येईल. अस्पृश्यांना देखील व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात प्रतिनिधित्व मिळेल. व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात हिंदू मुस्लिमांचे समप्रमाणात प्रतिनिधित्व असेल आणि व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळातील सदस्यांची संख्या वाढवण्यात येईल. तर याच्यातलं कोणतं जे पॉइंट आहे किंवा बाब आहे जी वेव्हेल योजनेमध्ये नव्हती विचारलं. तर याचं योग्य उत्तर आहे तर ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 जे आहे ना ते या वेव्हेल योजनेमध्ये नव्हतं. का बरं नव्हतं? इथं काय सांगितलं की संबंधासाठी ब्रिटिश व्यक्ती, इथं काय सांगितलं ब्रिटिश व्यक्ती नाही, अशी ती बाब नव्हती. तर आपण थोडंफार याची माहिती घेऊ. तर सरकारशी सल्ला मसलत करण्यासाठी वेव्हेल मार्च 1945 मध्ये जे वेव्हेल होते ते 1945 मध्ये इंग्लंडला गेले होते आणि ते जून 1945 मध्ये परत आले आणि 14 जून रोजी त्यांनी ही योजना मांडली होती, ज्याला वेव्हेल योजना म्हणून ओळखलं जाते. भारतीय गृहस्थाकडे परराष्ट्रीय खाते राहील व तोच देशाबाहेर भारताचे प्रतिनिधित्व करेल, हा पहिलाच मुद्दा होता. आणि या बघा या पॉईंटमध्ये काय सांगितलं की ब्रिटिश व्यक्तीची निवड नाही, ब्रिटिश नाही, तर त्या योजनेमध्ये होतं भारतीय व्यक्ती. त्याच्यामुळे हा सेंटेन्स जो आहे तो याच्यामध्ये समावेश म्हणजे चुकीचा सेंटेन्स आहे. इथं भारतीय व्यक्तीची त्यांनी निवड केली होती. तसंच जपान बरोबर करावयाच्या युद्धात सर्वांचे सहाय्य मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. केंद्रीय सहकार्य सुरू झाले आणि प्रांतात 93 कलमी कारभार संपेल. त्याच्यानंतर विद्यमान घटनेप्रमाणे जास्तीत जास्त व्यवहार्य सत्ता दिली जाईल, त्यामुळे भविष्यकालीन घटनांवर किंवा घटनेवर परिणाम होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन, क्रमांक 21. भाऊ दाजी लाड यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा. त्यांचा जन्म 7 सप्टेंबर 1824 रोजी गोव्यातील मांजरे येथे झाला. 1845 मध्ये मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली.
1851 मध्ये वैद्यकीय पदवी संपादन केली. त्यांनी कर्करोगावर एक चांगलं औषध शोधून काढल्यामुळे त्यांना धन्वंतरी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तर याच्यातलं काय योग्य विधान कोणतं आहे ते सांगायचं आहे. तर याच्यातलं योग्य विधान आहे मित्रांनो ऑप्शन अ ब क तिन्ही योग्य आहे. पण कर्करोगावर त्यांनी औषध शोधून काढलं नव्हतं, तर कुष्ठरोगावर त्यांनी काढलं होतं. कशावर? कुष्ठरोगावर. अचूक निदान व शस्त्रक्रियेतील त्यांची हातोडी म्हणजे त्यांचं कौशल्य इतकं त्यांना प्रभुत्व प्राप्त झालं होतं की त्यांना त्यावेळेस खूप लोकप्रियता आणि सोबत पैसाही मिळू लागला होता, कारण त्यांच्या शस्त्रक्रियेतील त्यांच्या कौशल्यामुळं. आणि त्यांनी कुष्ठरोगावर खष्ट नावाच्या वनस्पतीच्या बियापासून तयार केलेलं एक देशी औषध त्यांनी शोधून काढलं होतं. कर्करोग नाही, कशावर? कुष्ठरोगावर त्यांनी काम केलं होतं. ओके, त्याच्यामुळे हा सेंटेन्स जो आहे ना हा चुकलाय. फक्त मग करेक्ट कोणत्या? योग्य ए बी सी म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 22. योग्य जोड्या लावा. इल्बर्ट बिल, व्हर्नॅक्युलर वृत्तपत्र कायदा, बंगालची फाळणी आणि जालियनवाला बाग हत्याकांड कोण केलाय? त्यांच्या योग्य जोड्या लावायचा आहे. सोपा प्रश्न आहे का दृष्टीने पाहिलं? हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडतो, याचं उत्तर कमेंट करा मित्रांनो. कोणती जोडी योग्य आहे? उत्तर कसं टाईप करायचं? ए लिहायचं आणि त्याच्यासोबत त्याची जोडी कोणासोबत लागते? 1 सोबत लागते की 2 सोबत लागते की 3 सोबत लागते ते लिहायचं. त्याच्या खाली मग बी लिहायचं, सी डी. या प्रकारे कमेंट करा. पाहू किती लोक याचं उत्तर बरोबर देऊ शकतात. सगळ्यांनी कमेंट करा मित्रांनो. तुमच्या कमेंटमुळे बाकीच्याचा सुद्धा फायदा होऊन जाईल आणि तुमचं सुद्धा एक रिव्हिजन होऊन जाईल की तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही. लागल्यास ज्या लोकांचं उत्तर करेक्ट राहील ना त्यांना इथं ऑप्शन असतो एक हार्ट देण्याचा. त्यांना मी बरोबर उत्तर ज्यांचं आहे त्यांना हार्ट देऊन देईन, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की उत्तर कोणाचं करेक्ट आहे. सगळ्यांनी कमेंट करा. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 23. काँग्रेसचं 1936 मध्ये पार पडलेल्या अधिवेशनाच्या वैशिष्ट्याबाबत योग्य विधान ओळखा. येथे मुस्लिम लीग व काँग्रेसमध्ये करार, अध्यक्ष अॅनी बेझंट, जहाल मवाळ गट एकत्र आले आणि हे अधिवेशन लखनौ येथे पार पडलं. तर मुस्लिम लीग व काँग्रेसमध्ये करार झाला, करेक्ट आहे. अॅनी बेझंट अध्यक्ष होत्या, नाही, हा सेंटेन्स चुकला. 1935 ला अधिवेशन झालं नव्हतं, डायरेक्ट 1936 मध्ये झालं आणि त्याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. कोण होते? जवाहरलाल नेहरू. आणि याच्या नंतरचं जे अधिवेशन झालं होतं मग त्याच्यात फैजपूरचं अधिवेशन ते होतं आणि या 36चे होते काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष लखनौ येथे पार पडलेलं जवाहरलाल नेहरू. जहाल मवाळ गट एकत्र आले, करेक्ट आहे. आणि अधिवेशन लखनौ येथे पार पडलं, हा सुद्धा सेंटेन्स करेक्ट आहे. फक्त चुकीचं कोणतं आहे? ब नंबरचं. आणि आपल्याला योग्य विचारलं तर अ सी ए सी डी ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार 1. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 24. महात्मा गांधी यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा. 1920 सत्याग्रह या नव्या हत्याराचा अवलंब केला 20 मध्ये. 42 मध्ये भारत छोडो आंदोलन, 1906 मध्ये असहकार आंदोलन आणि 1915 मध्ये सेवाग्राम आश्रमाची स्थापना. योग्य विधान कोणतं आहे आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी योग्य विधान आहे मित्रांनो 1942चं छोडो भारत आंदोलन. का बरं? कारण गांधीजींनी जो पहिला सत्याग्रह आहे ना सप्टेंबर 1906 मध्ये केला होता. कुठे केला होता? दक्षिण आफ्रिकेमध्ये ट्रान्सवालमध्ये भारतीयांविरुद्ध सुरू असलेल्या आशियाई अध्यादेशाविरोधात 9 जानेवारी 1906 ला त्यांनी तिथं भारतीय दिवस म्हणजे आंदोलन केलं होतं. त्यामुळेच 9 जानेवारीला या कारणामुळे तिथं भारतीय दिवस साजरा केला जातो, प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारीला आफ्रिकेमध्ये. तर पहिलं त्यांनी 1906 लाच केलं होतं, तर हे 1920 ला केलं होतं नाही, हे त्याच्यामुळे हा चुकलाय. त्याच्यानंतर असहकार आंदोलन 1 ऑगस्ट 1920 चा आहे, 1906 सांगितलंय आणि बघा हा इथं चुकला, हा 1920 चा आहे. त्याच्यानंतर 1915 मध्ये सेवाग्रामची स्थापना नाही, 1932 ची आहे. सेवाग्राम आश्रम 1932 चा आहे, त्याच्यामुळे तिन्ही चुकीचे आहे. योग्य फक्त ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 25 पाहूया. 1857 साली भारतात कालाक्रमानुसार कोणत्या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली? ओके, 1857 साली. तर सगळ्यात पहिले कोलकाता युनिव्हर्सिटी ही झाली होती बघा. कोलकाता, इथं मी इंग्लिश मध्ये लिहितो थोडं. कोलकाता ही झाली होती 24 जानेवारी 1857 ला सगळ्यात पहिले. त्याच्यानंतर 2 नंबर आहे बॉम्बे युनिव्हर्सिटी. बॉम्बे युनिव्हर्सिटी ही कधी झाली होती? बॉम्बे युनिव्हर्सिटी होती 18 जुलै 1857. 18 जुलै 1857. आणि त्याच्यानंतर झाली होती मद्रास, आताचं काय चेन्नई. मद्रास युनिव्हर्सिटी ही झाली होती 5 सप्टेंबर 1857. म्हणजे तिन्ही 1857 ची आहे. कोलकाता आहे 24 जानेवारी, बॉम्बे 18 जुलै आणि मद्रास 5 सप्टेंबर. म्हणजे कोलकाता बॉम्बे मद्रास, कोलकाता बॉम्बे मद्रास. म्हणजे कोणता आहे? ऑप्शन नंबर 1च याचं उत्तर आहे. याच्या डेट सुद्धा मी तुम्हाला सांगून दिल्या, लक्षात असू द्या मित्रांनो. आपल्या नोट्स मध्ये जे मुलं टेस्ट सिरीज जॉईन करणार आहे त्यांना सगळ्या या नोट्स म्हणजे यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 26. विधवा विवाह मंडळाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? व्ही डी सावरकर, एम जी रानडे, गोपाळकृष्ण गोखले की बाल गंगाधर टिळक.
याचं योग्य उत्तर गोपाळकृष्ण गोखले. कोणात केली होती? गोपाळकृष्ण गोखले. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 27. अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला, मीर कासिम व मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजाविरुद्ध मोहीम सुरू केली होती. भारतामधील इंग्रजाच्या कारवायांना लगाम लावणे. पर्यायी उत्तर, एक विधान योग्य असून दोन हे एकचं कारण आहे. आता ठीक आहे, चला आपण कोणतं विधान कोणाचं कारण आहे आणि कोणतं योग्य आहे तिथे ओळखायला सांगितलंय. तर या ठिकाणी नाही का ऑप्शन नंबर 1 हे विधान योग्य असून 2 हे एकचं कारण आहे. काय होतं की अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला, मीर कासिम, मुघल बादशाह यांना इंग्रजांविरुद्ध मोहीम काढली होती. या मोहीम काढण्याचं किंवा बंड पुकारण्याचं कारण काय होतं की भारतामधील जे इंग्रजांचं साम्राज्य वाढत आहे त्याच्यावर लगाम लावणे हा त्याचा उद्देश होता. तर हे त्याचं कारण आहे. तर पहिलं सेंटेन्स करेक्ट आणि त्याचं कारण हा 2 नंबर आहे. म्हणजे एक विधान योग्य असून 2 हे एकचं कारण आहे. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 28. खालील दिलेले वृत्तपत्र, पुस्तके व त्यांचे संपादक यांच्या योग्य जोड्या लावा. युगांतर, भारत माता, बंदी जीवन आणि वंदे मातरम यांच्या योग्य जोड्या आपल्याला इथे लावायच्या आहे. युगांतर कोणाचा आहे? हा वीरेंद्र कुमार घोष यांचा आहे. भारत माता हा अजित सिंग यांचा होता. बंदी जीवन हा सचिंद्रनाथ सन्याल यांचा होता. आणि वंदे मातरम हा मादाम कामा. म्हणजे काय उत्तर? 2, 3, 1, 4. 2, 3, 1, 4 म्हणजे ऑप्शन नंबर 1च याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 29. सोशलिस्ट पक्षाबाबत काय खरे नाही ते ओळखा. सविनय कायदेभंग आणि करबंदी त्यांना मान्य होती. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत जबाबदार राज्य पद्धती प्राप्त करणे त्यांचे ध्येय होते. हा पक्ष म्हणजे स्वराज्य पक्षाला आव्हान होता. काय खरे नाही विचारलं. ओके, इतकं लक्षात असू द्या. तर याच्यातलं नाही का जे खरं नाहीये ते उत्तर आहे सविनय कायदेभंग आणि करबंदी त्यांना मान्य होती. हे जे सेंटेन्स आहे ना हा करेक्ट नाहीये. बाकी 2 तर करेक्ट आहे. 1932च्या कायदेभंगाच्या जो चळवळीचा जोर ओसरला होता तर काँग्रेसमध्ये सनदशीर राजकारणाचे वारे वाहू लागले होते. कायदेभंगाच्या प्रत्यक्ष चळवळीपेक्षा सनदशीर राजकारणामध्ये व्याप्ती पुढे मागे करून स्वतंत्र लढे पुढे न्यावा असा विचार काँग्रेसच्या बऱ्याचशा नेत्यांमध्ये घुसलं होतं. आणि अशा वेळी राष्ट्रीय आंदोलनास नवी दिशा देण्यासाठी, आंदोलनाची उद्दिष्टे अधिक स्पष्ट करण्यासाठी आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या साधनांचा पुनर्विचार करण्यासाठी 1934 मध्ये काँग्रेस अंतर्गतच सोशलिस्ट पार्टीची स्थापना झाली होती. आणि मुंबईमध्ये डॉक्टर संपूर्णानंद यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात, म्हणजे जवळपास तो भरला होता बघा 21 आणि 22 ऑक्टोबर 1934ला. आणि पक्षानं स्पष्ट केलं होतं की संपूर्ण भारत म्हणजे ब्रिटिश साम्राज्यापासून भारतातून त्यांचं विमोचन आणि समाजवादी समाजाची स्थापना होय. मिरत येथे भरलेल्या 1936 मध्ये पक्षाच्या अधिवेशनात पक्षाचे स्वरूप, कार्यक्रम, उद्दिष्ट संबंधी एक प्रबंध मंजूर करण्यात आला आणि मिरत प्रबंध नावानं तो प्रसिद्ध सुद्धा आहे. म्हणजे हे नंतर सविनय कायदेभंगाच्या नंतर या सगळ्या घडामोडी घडल्या होत्या. त्याच्यामुळे हे खरं नाहीये. फक्त ब आणि क हे जे करेक्ट आहे. ओके, तर आपल्याला खरं नाही विचारलं. ऑप्शन नंबर 3 हे खरं नाहीये. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 30 पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत पुढील 3 विधानांचा विचार करा. दलितांच्या राजकीय हक्कांसाठी त्यांनी 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. जरी मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी मरताना हिंदू राहणार नाही असे त्यांनी म्हटले होते. ते त्याच वर्षी निवर्तले ज्या वर्षी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. तर याच्यातलं योग्य सेंटेन्स अ ब क तिन्हीचे तिन्ही योग्य आहे. अ ब क हे तिन्ही सेंटेन्स योग्य आहे. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑगस्ट 1936 साली केली होती. ओके, हे डेट पण लक्षात असू द्या. 15 ऑगस्ट 1936 साली या पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते आणि या पक्षाचा जाहीरनामा टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकात प्रथम प्रकाशित करण्यात आला होता. दलित वर्ग कर्मचारी परिषद फेब्रुवारीमध्ये 1938ला मनमाड येथे झाली. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्ष भाषणात म्हटलं होतं की ब्राह्मणाशी आणि भांडवलाशी हे भारतीय कामगाराचे 2 महत्वाचे शत्रू आहे. हे त्यांचे उल्लेख शब्द होते. त्याच्यानंतर 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला या ठिकाणी बाबासाहेबांनी घोषणा केली होती की जरी मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी मरताना हिंदू राहणार नाही. त्याच्यानंतर तिसरं सेंटेन्स काय की ते त्याच वर्षी निवर्तले ज्या वर्षी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील अंबाझरी रोडवरील भव्य मंडपात सकाळी 9:30च्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माईसाहेब आंबेडकर यांच्यासोबत बौद्ध धम्म दीक्षा विधी पूज्य भंते चंद्रमणी महास्थवीर यांनी केल्यानंतर पुन्हा त्याच मंडपात खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी सुमारे 5 लाखापेक्षा अधिक बौद्ध बांधवांना 22 धम्म प्रतिज्ञा देऊन स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा त्यांनी स्वीकारली होती. आणि त्याच वर्षी 1956लाच 6 डिसेंबर 1956ला त्यांचं मृत्यू सुद्धा झालं होतं. म्हणजे ऑप्शन नंबर 2 ABC हे सगळेच्या सगळे करेक्ट आहे. इथं मित्रांनो या पेपरमधील हिस्ट्रीचे क्वेश्चन कंप्लीट होतात. आय होप सर्व प्रश्न तुम्हाला लक्षात आले असतील आणि तुम्हाला परीक्षेत याचा फायदा नक्कीच होणार.
मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक सुद्धा करून घ्या, शेअर सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.